एससी कॅटेगरीतील माझे मित्र बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं खूप जास्त स्टेटस किंवा सॉंग तयार करतात। ऍक्च्युली बाबासाहेब फोटोमध्ये किंवा सॉंग मध्ये नाहीये, बाबासाहेब पुस्तकामध्ये आहेत। पुस्तकं वाचा तुम्ही, त्याशिवाय समाजाची उद्धार कसा करणार आहे तुम्ही? एक बाबासाहेब घडले त्यानंतर बाबासाहेब घडलेच नाहीत, असे 100 बाबासाहेब घडायला पाहिजे होते पण नाही घडले का? त्याला जबाबदार आपणच आहे। बाबासाहेबांना एका समाजापुरतं मर्यादित ठेवलं, त्यांचे आचार विचार सगळ्या आकलनात घ्या। समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिलाय, अफर्मेटिव्ह ऍक्शन का दिलाय? कारण सगळी स्टार्टिंग लाईन सेम नाहीये, सगळ्यांना स्टार्टिंग लाईन सेम यासाठी आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा कोणच दिसत नाही। ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेतात। माझे महाराष्ट्राचे जे मित्र आहेत ते फायदाच घेतात, गावाकडे व्यसनाधीन झालेले आहेत, 11-12 मध्ये टाइमपास करायला लागलेत। त्यांना म्हणजे खूप कळकळीची विनंती आहे, कारण बहुजन समाजाचा गोरगरीब मराठा समाजातील गोरगरीब शेतकरीचा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुधारणार आहे। जोपर्यंत आपल्यासारखी व्यक्ती प्रशासनामध्ये येणार नाही तोपर्यंत प्रशासन सुधारणार आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे? आपल्यासारखी व्यक्ती गेली तरच सुधारणार आहे ना। तुम्ही बाहेर राहून जर अपेक्षा करत असाल तर कसं अपेक्षित आहे ते? तुम्ही सिस्टीम मध्ये आलं पाहिजे, तुम्ही निर्णय क्षमता तुमच्यामध्ये हातामध्ये आली पाहिजे ती। सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे, तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे, निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे।